बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटीच्या संकटानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूत आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी त्यांनी ही घेतलेली भेट महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या एकूण 9 लोकसभा खासदारांपैकी 6 खासदारांनी बंडखोरी केल्याच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याच्या चर्चा दरम्यान ही भेट झाली आहे। त्यामुळे या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या राजकीय भेटीमागची मुख्य कारणं, पडद्यामागील रणनीती आणि त्याचे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील दूरगामी परिणाम काय याचा सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। शिवसेना पक्षात सध्या अभूतपूर्व अंतर्गत पेच प्रसंग निर्माण झालाय। दिल्लीत बोलावलेल्या पक्षाच्या संसदीय बैठकीला 9 पैकी केवळ 3च खासदार उपस्थित राहिले आणि त्यामुळे उर्वरित 6 खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्यांनी जोर धरला। या सर्व खासदारांनी ठाकरे गटाची काँग्रेससोबत वाढती जवळीक आणि भविष्यातील विलीनीकरणाची कथित शक्यता यावर उघड नाराजी व्यक्त केली। अशा वेळी पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलं असताना संजय राऊत थेट राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। खासदार फुटीनंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात झालेली भेट ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारी ठरण्याची दाट शक्यता आहे। पक्षातील बंडखोरी आणि फोडाफोडीच्या राजकारणानं टोक गाठलेलं असताना उद्धव ठाकरे यांचे मुख्य दूत म्हणून संजय राऊत थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले। या भेटीनं केवळ राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली नाहीये, तर आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांचे नवे संकेत दिले आहेत। सद्यस्थितीत सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मुकाबला कसा करायचा आणि या संकटातून मार्ग काढत पुढे कोणती रणनीती आखायची यावर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सविस्तर आणि गंभीर चर्चा झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या भेटीमागचं सर्वात महत्त्वाचं आणि तात्कालिक कारण म्हणजे मराठी मतांचं होत असलेलं विभाजन रोखणं हे आहे। महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकण या पट्ट्यातील राजकारणाचा पाया मराठी अस्मितेवर आधारलेला आहे। शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष याच मतपेढीवर हक्क सांगत आले आहेत, परंतु गेल्या काही काळातील पक्षांतर आणि बंडखोरीमुळे पारंपरिक मराठी मतदार प्रचंड संभ्रमात पडलाय। फोडाफोडीच्या या राजकारणामुळे मराठी माणसाची ताकद विभागली जाते आणि याचा थेट फायदा इतर पक्षांना होतोय। हीच बाब ओळखून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला। दोन्ही ठाकरे बंधूंनी किंवा त्यांच्या पक्षांनी जर या फोडाफोडीच्या विरोधात एकत्र येऊन भूमिका घेतली तर मराठी मतदारांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करता येईल, यावर या बैठकीत प्रामुख्याने भर देण्यात आलाय। भविष्यात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊ शकतात अशी नवी दिशा या चर्चेतून मिळण्याची चिन्ह आहेत। या चर्चेचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएम विरोधातील संयुक्त लढा हा होता। राज ठाकरेंनी नेहमीच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची आग्रही मागणी केली। संजय राऊत यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलंय की राज ठाकरे यांच्या मते जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत तोपर्यंत विरोधकांनी एकत्रितपणे निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला पाहिजे। या भूमिकेला ठाकरे गटाकडून कशा प्रकारे पाठिंबा देता येईल आणि निवडणूक आयोगाच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून सर्वपक्षीय आंदोलन कसं उभारता येईल यावर दोन्ही नेत्यांनी विचारमंथन केलं। फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी केवळ निवडणुका लढवणं पुरेसं नाही, संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरच दबाव आणणं गरजेचं आहे, यावर या दोन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं दिसतंय। याशिवाय राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी मनसेला सोबत घेण्याबाबत सुद्धा या भेटीत चाचपणी करण्यात आली। संजय राऊत यांनी या संदर्भात अत्यंत सूचक वक्तव्य केलं। जर राज ठाकरे यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या आघाडीत येण्याची इच्छा दर्शवली तर त्याबाबतचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दिल्लीतील केंद्रीय नेत्यांसमोर ठेवला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत। त्यामुळे राज्यातील प्रादेशिक पक्षांची एकजूट अधिक मजबूत होईल आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात एक मोठा प्रादेशिक पर्याय उभा राहू शकेल। फोडाफोडीच्या राजकारणामुळे प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्यानं होतोय। अशा वेळी सर्व प्रादेशिक शक्तींनी एकत्र येणं हाच पुढील एकमेव पर्याय उरतो अशी रणनीती या भेटीतून आकाराला येते। आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भेट अत्यंत मोक्याच्या क्षणी झाली आहे। मुंबईवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाला आता मनसेसारख्या आक्रमक मराठी पक्षाची साथ मिळणं फायद्याचं ठरू शकतं।
भविष्यात जागा वाटपाची प्राथमिक रूपरेषा कशी असावी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा राखायचा आणि सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देणारा संयुक्त जाहीरनामा कसा प्रसिद्ध करायचा यासारख्या मुद्द्यांवरही पडद्यामागे चर्चा झाल्याचं बोललं जातंय। ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे ब्रँडची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा आणि बंडखोरांना राजकीय पातळीवर एकटं पाडण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आहे असं यावरून दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।